नुकतीच घडलेली ही एक सत्य घटना, धुवाधार पावसाने थैमान घातलेले। पाऊस इतका जोरदार कोसळत होता की नदी नाले ओढे दुथडी भरून वाहू लागले होते। अशा धुवाधार पावसात एका गावात घडलेली ही घटना। नाल्याला तुफान पाणी चढले होते। नाल्याचे दोन्ही तीर पाण्यात बुडाले होते आणि पाणी वेगाने वाहत होते। नाल्यावरचा पूल सुद्धा पाण्याखाली पूर्ण बुडाला होता। अशातच एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन घरी निघाला होता। बैलगाडीला पाठीमागे त्याने आपली गाय बांधली होती आणि गायीच्या पाठीमागे तिचे छोटेसे वासरू होते। पुलाजवळ येताच समोरचे दृश्य बघून शेतकऱ्याला काय करावे ते सुचेना, पण वेडे धाडस करत त्याने आपल्या सर्जा राजाला हाकारले आणि बैलगाडी त्या महापुरात घातली। मालकाच्या आदेशासरशी सर्जा राजा पाणी कापत बैलगाडी ओढू लागले, पण पाण्याचा जोर इतका होता की त्यांना पुढे जाता येईना। बैलगाडीच्या पाठीमागे बांधलेली गाय पाण्याच्या प्रवाहाने घाबरली, पण तिलाही मागे फिरता येईना। तिचे शहाणे वासरू मात्र मागे फिरले। सर्जा राजा गाडी ओढत आपल्या मालकाला पैल तीरावर नेण्यासाठी महापुराशी झुंजू लागले। पाण्याचा लोट गाडीला आपल्यासोबत ओढत होता, पण सर्जा राजा हार मानायला तयार नव्हते। ते जीवाच्या आकांताने गाडी पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। अशातच वेगाने आलेल्या एका जोरदार प्रवाहासरशी पाठीमागे बांधलेली गाय पाण्यात ओढली गेली। तिचे दावे तुटले आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली। पाठीमागे रस्त्यावर उभ्या असलेल्या तिच्या वासराने हे पाहिले आणि ते वासरू आईच्या मदतीसाठी तिकडे धावले। त्याने महापुरात उडी घेतली आणि ते सुद्धा पाण्याबरोबर वाहून गेले। इकडे शेतकरी सर्जा राजाला हाकारत गाडी पाण्याबाहेर काढू बघत होता, पण महापुराच्या राक्षसी ताकदीसमोर त्याचे काहीच चालत नव्हते। आपल्या अंगातील सर्व ताकदीनिशी बैलगाडी ओढणाऱ्या सर्जा राजाचाही इलाज खुंटला आणि मग सर्जा राजा सकट बैलगाडी पाण्याच्या लोटाबरोबर वाहून गेली। शेतकरी सुद्धा पाण्यात गटांगळ्या खात दिसेनासा झाला, पण त्याचे नशीब बलवत्तर। सर्जा राजासह शेतकरीही पोहून किनाऱ्याला लागला आणि त्याचे ते वासरू सुद्धा कसे बसे पोहत किनाऱ्यावर येऊन पोहोचले। गाय मात्र तिथं कुठंच दिसत नव्हती। महापुराशी लढून सर्जा राजा, त्याचा मालक आणि त्यांचे वासरू सुखरूप बाहेर आले, पण त्यांची बैलगाडी मात्र पुराच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन दिसेनासी झाली होती।